लग्नानंतर होईनच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्या पार्थ सोबत खोटं बोलल्यामुळे पार्थ दुखावला गेलेला असतो. तो घरी येऊन शांत रूम मध्ये बसलेला असतो. तो काव्यासोबत काहीच बोलत नसतो. काव्या पार्थला शांत पाहून अस्वस्थ झालेली असते. ती पार्थला म्हणत असते, काय झालं आहे, तुमचं शांत बसणं मला त्रास देत आहे. काव्याने काही केले तरी पार्थ तिच्यासोबत बोलायला तयार नसतो. काव्या पार्थने तिच्यासोबत बोलावे म्हणून बाबांचा सल्ला घेण्यासाठी येते. पण काव्या बाबांना तिचे नाव न घेता मैत्रिणीचं नाव घेऊन सगळे विचारत असते. पण बाबांना समजलेले असते काव्या नक्की कोणाबद्दल बोलत आहे ते. बाबा तिला सगळे समजावून सांगतात. काव्या पार्थ सोबत पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करते. पण पार्थ तिला म्हणतो, आपण काही केलं ना समोरच्यासाठी तरी आपली काहीच किंमत राहत नाही, हे मात्र कळालं आहे मला आता. काव्या म्हणते, असं आई म्हणाली ना. पार्थ म्हणतो, नाही मी म्हणतोय, आज मला माझी किंमत कळाली. काव्याला समजत नसते नक्की पार्थ एवढे का दुखावले गेले आहेत ते. इकडे जेव्हा नंदिनी सोबत पहिल्यांदाच खूप मनमोकळेपणाने बोललेला असतो, त्यामुळे नंदिनी खुश झालेली असते. जेव्हा नंदिनी सोबत सगळे शेअर करू लागला आहे, तर आता काव्याला कळेल का पार्थ नक्की कशामुळे दुखावला गेला आहे ते. तर आता पुढे काय काय होणार आहे हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.